नमस्कार. आज वसईतील समतानगर ह्या भागामध्ये आज वसईतील सर्व रिक्षा चालकांना मराठी भाषा अवगत व्हावी, मराठीमध्ये रोजचे कामकाज व्यवस्थितरित्या करता यावे म्हणून मराठीचे धडे शिकवले जात आहेत. आणि त्यासाठी आज भरपूर प्रमाणामध्ये रिक्षा चालक आणि टॅक्सी चालक इथे आलेले आहेत. यामधील काही रिक्षावाले त्यांना आज आपण विचारूया ते काय शिकले. तुम्ही आज काय शिकले इथे? इथे येऊन आम्ही म्हणजे कसं बोलायचं आहे, कसं वागायचं आहे आणि कसं पॅसेंजर बरोबर कशी एक करायचे, सगळं जे डिटेल दिली आहे ते मस्त उत्तम आहे. तुम्ही वसईमध्ये किती वर्षापासून राहता? आम्ही लहानपणापासून आहे. माझे वडील, माझे आजोबा सर्व बॉम्बेमध्ये आहे. एवढे असून सुद्धा तुम्ही आजपर्यंत मराठी शिकले नव्हते, परंतु आता तुम्हाला जेव्हा मराठी शिकवलं होतं आणि हे टीचर्स आलेले आहेत, ह्यांचं तुमच्याशी बोलणं आणि तुम्हाला शिकवणं ह्याबद्दल तुम्हाला कसं वाटते? उत्तम शिक्षण आहे आणि जे शिकलेलं आहे बरोबर डोक्यामध्ये लागलेलं आहे. कसं वागायचं पॅसेंजरमध्ये, कसं वागत आहे, जे चुकी होती ते माहीत पडलेलं आहे. मग आता तुम्ही ह्यानंतर रोज सर्व येणारे सर्व व्यक्ती बरोबर किंवा आजूबाजूला मराठी बोलण्याचा प्रयत्न करणार तुम्ही? 100% का नाही. तुमचं नाव काय? लालजी यादव. तुम्ही काही शिकले आज? तुम्हाला कसं वाटतं मराठी आता उच्चार किंवा जे काही तुम्हाला गरजेचं होतं, म्हणजे आलेला आपला ग्राहक यांच्याशी तुम्ही आता मराठीत संवाद करू शकता? थोडा थोडा बात कर. तुम्ही सतीश मोरपाध्याय तुम्ही मराठी शिकतोय. आता तुम्ही मराठीच्या ह्या क्लासेसमध्ये नित्य नियमाने येऊन नितीन येता तुम्ही? ओके. तुमचं नाव काय बोलता? दिनेश कुमार सिंग, वसई रिक्षा युनियन. तुम्ही कसं काय मराठी तुम्हाला शिकल्यानंतर कसं वाटते? एकदम चांगलं वाटते. आता तुम्हाला असं वाटते का मी पण मराठी बोलू शकतो? मी पण मराठी बोलू शकतो. मला माझ्या मराठी येते, भरपूर येते, पण थोडी कधी कधी अटकतो. फक्त हे ते कन्फर्म करायच्यासाठी मी आलेले आहे क्लासमध्ये. म्हणजे पुढे चुकी होय ना. तुम्ही काय बोलता? मराठीमध्ये काही त्रास नाही, पण कधी कधी थोडे त्रास होतात बोलायला. पण हे मॅडमला जो शिकवतात ते चांगले आहे का, तर प्रॉब्लेम नाही. म्हणजे आता जेव्हा तुम्ही तुमच्या घरातील तुमचे विद्यार्थी म्हणजे मुलं वगैरे जेव्हा शाळेतून येतात आणि ते शाळेतून घरी आल्यानंतर मराठीमध्ये पेपर वाचतात, मराठीमध्ये बोलतात, आता तुम्ही देखील घरामध्ये देखील मराठी बोलायचा प्रयत्न करणार का? हो, करणार ना. मराठी बोलायला प्रयत्न करणार. तुम्ही काय बोलता? तुमचं कसं काय मराठी? हा बोलतो आता मराठी मला बोलतो. आणि काय पॅसेंजर भी मराठी मध्ये नहीं सांगतो, तो हिंदी मध्ये सांगतो. तो हम ही लोगों ने हिंदी बोलतो, ऐसा मराठी में लोग समझते बोलतो. सामने वाला भी नहीं बोलता, इसमें हम लोग भी थोड़े चूक होते थे, नहीं बोल पाते. आता तुम्ही प्रयत्न मराठीत बोलायचं करणार? तो बोलतो. काय बोलणार सांगा तुम्ही. तर ह्या ठिकाणी जे काही रिक्षा चालक आलेले आहेत ह्यांचं म्हणणं आहे की आम्ही मराठी बोलायचा प्रयत्न करतो आणि मराठी बोलणार. तुम्ही? मला मराठी येते. मग काय कुठे जाणार, काय जाणार सांगते, मला सर्व समजते. हो, समजते. आणि आता नंतर तुम्ही मराठी बोलणार? हो, बोलणार ना. काय प्रॉब्लेम. तुम्ही काय बोलता? हा सर, मराठी भाषा चांगली आहे. मी मराठी बोलायचा प्रयत्न करतो आणि येतात, पण मला थोडी कमी येतात. म्हणजे आता काही दिवसानंतर तुम्ही अजून चांगलं मराठी बोलणार, कारण तुमच्या मनातून जर इच्छा असेल मराठी शिकायची आणि जर का तुमच्या सोबत अशा टीचर असतील तर तुम्ही शिकणार, बरोबर ना? 1-2 हप्ता जाईल आता शिक. ओके ओके. तुम्ही काय बोलता? आता मराठी शिकायला येता, तुम्हाला टीचर जे शिकवतात कसं काय तुम्हाला वाटतं? मी शिकतो, अभी सीख रहा हूँ. ओके. ती मराठी शिकण्याचा प्रयत्न करता, तुम्हाला कसं वाटते? मला अति आनंद वाटते साहेब, कारण की हे मोहीम कधीही राबवलं गेलं नाही. आता ज्या हिशोबाने प्रताप सरनाईक साहेबांनी, आपल्या मुख्यमंत्री परिवहन मंत्री आहे, त्यांनी हे याचा म्हणजे आव्हान केला आणि लागू केला अख्खा महाराष्ट्रात. आणि मोटर ऍक्ट मध्ये जेवढे आहे गाड्या चालतात सर्वांसाठी हे लागू केलेलं आहे, ते महत्वाचं आहे. मराठी तुम्ही इथे राहता, मराठीवरती तुमचं प्रेम होतं, पण तुम्हाला मराठी उच्चार कसा काढायचा हे येत नव्हतं. आज तुम्हाला टीचर लोकांनी जेव्हा शिकवलं तेव्हा तुम्हाला काय वाटते? मराठी इतके वर्ष आम्ही न शिकल्याचं तुम्हाला दुःख होते? आणि असं आहे की ज्या लोकांना बोलता येत नव्हतं त्यांनी म्हणजे कधी आयुष्यात म्हणजे हे वाद येणार आणि आम्हाला मराठी शिकावं लागेल हा प्रश्नचिन्ह कधी आलंच नाही समोर यांचा. आज हे नियम लागू झाला आहे. आता हे पण म्हणजे यांना पण बरं वाटते की आम्हाला मराठी बोलायला मॅडम शिकवतात आणि महाराष्ट्र गव्हर्नमेंट हे फ्री ऑफ चार्जने लागू केलेलं आहे आणि प्रशिक्षण चांगलं देतात. त्या हिशोबाने सर्व जेवढे रिक्षा चालक मालक आहे सर्व शिकायला तयार आहे आणि शिकतात आहे प्रेमाने. अजून काही रिक्षा चालक आले नाहीत,
त्यांना देखील तुम्ही आणण्याचा प्रयत्न हा. करणार आहात का? मी आपल्या युनियनच्या माध्यमची बोर्ड लावू, त्यांना सूचित करू आणि त्यांना स्वतः आम्ही इकडे आणण्याचा प्रयत्न करू आणि फोन करून त्यांना बोलू. कारण की हे जे नियम लागू आहे, बोलणार तेव्हा तुम्हाला म्हणजे सर्टिफिकेट भेटणार आहे आणि तो सर्टिफिकेट आपल्याला लायसन रिन्युअल, परमिट रिन्युअल प्रत्येक गोष्टीला म्हणजे लागेल. आणि कदाचित रस्त्यावर ट्रॅफिक जे उभे राहतात, ट्रॅफिक काढतात, ते पण विचारू शकतात 15 तारखेच्या नंतर की तुमच्याकडे हे सर्टिफिकेट आहे का. हा, आणि ते प्रश्न पण विचारू शकतात. कदाचित आरटीओचे अधिकारी राहिले किंवा वाहतूक शाखेचे अधिकारी राहिले, ते पण विचारणार की तुम्ही मराठी शिकले का, तुमच्याकडे सर्टिफिकेट आहे का, ते पण क्वेश्चन करणार. त्या हिशोबाने जर आपला ड्रायव्हर शिकलेला असेल, तो त्यांना चांगलं उत्तर देणार आणि चांगलं म्हणजे सांगणार. पण त्या साहेबाला पण त्यांना बरं वाटणार की हा बाहेरून आलेला माणूस आधी मराठी बोलायला शिकतोय आणि मराठी बोलतोय आणि चांगलं पब्लिकशी वार्ता करतोय, हे त्यांना पण बरं वाटेल. ओके. तर आपण ऐकलं, ह्या वसईतील सर्व रिक्षा चालक आणि युनियनचे अध्यक्ष यांचं म्हणणं आहे की आम्ही आता वसईत राहतो, आम्ही मराठी शिकतोय आणि आम्हाला जे काही टीचर शिकवतात ते आम्ही समजून देखील घेण्याचा प्रयत्न करतो. आम्हाला फक्त लायसन्स बॅच साठी नाही, तर आता आम्हाला मराठीची गोडी देखील झाली आहे, असं त्यांच्या शब्दातून माहीत पडत आहे. वसई लाईव्ह न्यूजसाठी दिलीप डाबरे, अब्दुल कलाम. नमस्कार. महाराष्ट्र शासन परिवहन विभाग ने जो मराठी संवाद भाषा के बारे में जो एक उपक्रम आयोजित किया है, रिक्शा चालक या टैक्सी ड्राइवर है उनके लिए मराठी बोलना जरूरी है, कंपलसरी है. इनके लिए जो ये प्रोग्राम लिया है वो एक स्तुत्य उपक्रम है. महाराष्ट्र एक सांस्कृतिक भूमि है और उसमें मराठी भाषा अनिवार्य है. जो अपनी संवाद भाषा है वो उनको आनी ही चाहिए. महाराष्ट्र में आप रोजगार रोटी के लिए आते हो तो उनको संवाद भाषा जो मराठी है वो सीखनी चाहिए, बोलने आनी चाहिए. इसके लिए महाराष्ट्र शासन ने बहुत ही स्तुत्य उपक्रम आयोजित किया है.